गेलेल्या लोकांबद्दल बोलत नाही, पण विकास काय असते हे दाखवून देणारे सुधीर भाऊ. म्हणून ना जात पर ना पात पर वोट गिरेगा विकास पर. विकास आणि या विकासासाठीच सुधीर भाऊ आपल्याला उमेदवारी आम्हाला लाभली, हे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. या आर्णी केळापूरचा नागरिक म्हणत आहे की आपण खरोखर भाग्यवान आहे, कारण आता भयानक विकास होईल. आणि जाता जाता ही सांगतो, जे माजी खासदार होते म्हणजे भैया नाही बरं, ज्यांची आता उमेदवारी आहे, एक जरी काम आर्णी घाटंजी पांढरकवड्यात त्यांच्या निधीतून दाखवून द्यावं. दिले का कधी? अरे दिले तर अर्धी मूछ उडवतो. हा दिले का? दिले का? मग का खाक विकास करणार आहे ते. विकास पुरुष दिला भारतीय जनता पार्टीनं, दिला ना. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पांढरकवड्याला सभा ठेवली होती. सभा खूप चांगली सफल झाली. इतकं ऊन असूनही लोक पूर्णपणे आले होते. आणि त्या सभेदरम्यान मी माझ्या भाषणात हे वक्तव्य केलं, हे सत्य आहे. याचं कारण आहे, आम्ही कोणत्या मृत व्यक्तीबद्दल बोलत नाही, पण ज्या प्रकारे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर ह्या चॅलेंज देत आहे की सुधीर मुनगंटीवार तुमचा विकास करू शकत नाही, किती हास्यास्पद आहे. तुम्ही सुधीर मुनगंटीवारच्या नकाची बरोबरी करू शकत नाही, कारण सुधीर मुनगंटीवार हे एक विकास पुरुष आहेत. उलट तुम्ही हे इलेक्शन जातीपातीकडे घेऊन चालले. इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्यावर लढले पाहिजे. मग तुम्हाला विकासाचा एवढाच आवेश आला तर मग तुमचे स्वर्गीय पती 4 वर्ष खासदार होते, तेव्हा त्यांनी आर्णी घाटंजी पांढरकवडा इथे त्यांचा खासदार निधी दिलाच नाही. कारण त्यांच्या मनात राग होता की 59,000चा लीड आम्ही त्यावेळेचे उमेदवार हंसराज भैया अहिर यांना दिला होता. कुठलाही काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्याकडे काम मागायला जायचा काँग्रेसचा, तर त्याला ते म्हणायचे की तुझ्यावर विश्वास नाही, कारण आर्णी घाटंजी पांढरकवडा हे पूर्ण भाजपवाले आहेत आणि तुमच्या भरोश्यावर मी खासदार नाही झालो. मी तिकडल्या 4 विधानसभेच्या भरोश्यावर खासदार झालो, त्याच्यामुळे तुम्हाला काही देऊ शकत नाही. आणि याच गोष्टीपायी चांगले चांगले लोक काँग्रेसला सोडून गेले. त्याच्यापैकी शिवनी ग्रामपंचायत 5,000 मताची ग्रामपंचायत आहे. नरेंद्र चव्हाण ते तिथले सरपंच आहेत. पूर्ण ग्रामपंचायतची बॉडी त्यांनी भाजपमध्ये माझ्याजवळ प्रवेश केला. त्यांना त्यांनी हीच वागणूक दिली की तुम्ही आमचं काम नाही केलं, आम्ही तुम्हाला निधी देऊ शकत नाही वगैरे वगैरे. तसंच किन्नीची ग्रामपंचायत काँग्रेसचा वामन राठोड 33,000 मताची ग्रामपंचायत होती, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना हीच वागणूक शिवाजीराव मोघे यांनी धानोरकरांनी दिली. हे जिथे जागतं उदाहरण आहे. काँग्रेसने जर काम दाखवलं तर आपण आपली अर्धी मूछ कापण्याची भीष्म. मी तर पहिलं सांगितलं ना, तुम्ही इतर काम दाखवायचे नाही. तुमच्या स्थानिक विकास खासदार निधीतले जे 5 करोड वर्षाला भेटतात, 5 चौक 20 करोड त्यांना भेटले, त्यातले किती करोड आमच्या आर्णी घाटांच्या पांढरकवड्याला खर्च केलेच नाही त्यांनी. सत्य आहे. तुम्ही म्हणून सगळं दुसरे हे मी आणलं त्याला अर्थ नाही आहे. मी खासदार निधी स्थानिक निधी म्हणतो, दाखवून द्यावी त्यांनी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.